महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 टीएटीचे एक महत्त्वपूर्ण अपडेट. शिक्षक परिषदेच्या महत्त्वपूर्ण सूचना आल्या. ही कागदपत्रे नसतील तर प्रवेश मिळणार नाही. चला काय आहेत संपूर्ण डिटेल आणि काय आहेत राज्य परीक्षा परिषदेच्या सूचना पाहूया संपूर्ण डिटेलमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. केबीएस स्पर्धा विश्व आपल्या या यूट्यूब चॅनलला. चला पाहूया संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण सूचना. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे MSCE पुणेनं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे मित्रांनो, ज्यांची शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला आहे. पेपर 1 आणि पेपर 2 याच्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना हे राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जाहीर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला जाताना ह्या सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे आणि या असतील तरच आपल्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि तुम्ही पेपर देऊ शकणार आहात. तर त्या काय महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आता आपण पाहून घेऊया. परीक्षा केंद्रावर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. वेळेच्या आधी जवळपास 1.5 तास अगोदर तुम्ही परीक्षा केंद्रावरती हजर पाहिजे. परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून तुम्ही डाउनलोड केलेलं एक हॉल तिकीट, जे प्रिंट केलेलं मूळ हॉल तिकीट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. प्रवेशपत्र शक्यतो कलरमध्ये काढा आणि कलर प्रवेशपत्र तुम्ही घेऊन जायचं आहे. आणि त्यासोबतच तुमच्याकडे एक ओळखीचा पुरावा म्हणून तुमच्याकडं आधार कार्ड असेल किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, वोटिंग ID कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, तरी यापैकी कोणताही एक पुरावा, तो सुद्धा कलरमध्ये असेल तर बरं होईल. त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्या आहेत. ठीक आहे. उमेदवाराच्या तपासणी झडती प्रकारच्या म्हणजे ज्या वेळेस आपली तपासणी होते त्या ओळख पडताळणी प्रकरणी तुम्हाला हजेरी नोंदवणे, सूचना देणं इत्यादी स्वरूपाच्या कार्यवाहीसाठी तुम्हाला परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या 1.5 तास आधी उपस्थित असणं अनिवार्य आहे. त्यामुळे लवकर जा. वाहतूक समस्या असेल, आंदोलने असतील, मोर्चा असतील, अतिवृष्टी असेल, ही तर आपली वैयक्तिक जबाबदारी राहते असं त्यांचं मत आहे. त्यामुळे तुम्ही वेळेच्या अगोदर पोहोचणं परीक्षा केंद्रावरती अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जात नाही मित्रांनो. ठीक आहे. वेळेनंतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही. आपले मित्र, नातेवाईक, पालक अथवा अजून कोण आपल्या सोबत आले असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला प्रवेश परीक्षा कक्षेत मिळत नाही. परीक्षा केंद्राच्या बाहेर ते उभा राहू शकतात. परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांना शक्यतो सार्वजनिक वाहतूक संसाधनाचा वापर करावा. खाजगी वाहनावर काही अडचणी येतात, पार्किंग व्यवस्था नसते केंद्रावरती, त्यामुळं STनं वगैरे बसनं जावा म्हणजे तुम्हाला पार्किंगची तिथं अडचणी येणार नाही. परीक्षेच्या वेळी जर कोणी मद्यप्राशन करून आला असेल, मादक अंमली पदार्थांचं सेवन करून केलेलं असेल तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई होते आणि त्यांना सुद्धा प्रवेश निषिद्ध मानला जातो. आता पडताळणी तपासणी संदर्भात कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणं अनिवार्य आहे आणि तो चेक करायचा आपलाच बैठक क्रमांक आहे का. काही वेळी तसं होतं की आपण प्रेशरमध्ये दुसऱ्याच्या बैठक क्रमांकावरती जाऊन बसतो. परीक्षेच्या वेळी ओळखीचं तुम्हाला सांगितलं मी कोणतंही एक मूळ कागदपत्र तुम्ही नेणं गरजेचं आहे. मग आधार कार्ड असेल, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन असेल, यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही नेला तरी चालतो. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद 5 वैध ओळखपत्रापैकी कोणतेही एक तुम्हाला सुस्पष्ट छायांकित प्रत सादर केलेलं पाहिजे. नसेल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. आता जर समजा तुमच्याकडे ओळखपत्र नसेल आणि त्याच्याऐवजी एखादी छायांकित प्रत असेल, कलर झेरॉक्स, तर कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जात नाही. असं जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही मित्रांनो. त्यामुळे मूळ ओळखपत्र तुमच्याकडे कोणतं तरी असणं गरजेचं आहे, ज्याची छायांकित प्रत तुमच्याजवळ असली पाहिजे. ठीक आहे. तुम्ही जर आधार डाउनलोड केलेला असेल आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील, ती जी कलर प्रिंट असेल तर तुम्हाला अलाव करण्यात येईल. ठीक आहे. त्याची झेरॉक्स पण कलर प्रिंटमध्ये पाहिजे आणि ते आधार डाउनलोड केलेलं तुम्ही आणलं पाहिजे. ठीक. आता ज्या महिलांच्या नावामध्ये बदल असतो त्यांचं विवाहित स्त्रियांसाठी तुम्हाला राजपत्र असतं, गॅजेट असतं, ते गॅजेट पाहिजे. नसेल तर ते राजपत्रित अधिकारी कोण असेल त्यांच्याकडून नावात बदल झालेल्या संबंधीचा एक दाखला असतो, तो तरी तुम्हाला त्यावेळेस पाहिजे व त्याची छायांकित प्रत सुद्धा तुम्हाला त्यावेळी सादर करणं अनिवार्य आहे आणि ओरिजिनल सुद्धा सोबत पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. काळ्या निळ्या शाईचा एखादा बॉल पेन, पॉईंट पेन असला तरी चालतोय, काळा असू दे अगर निळा असू दे, तो पाहिजे. मूळ वैध ओळखपत्र तुमचं हॉल तिकीट पाहिजे. त्यासोबतच तुमच्याकडे एक आयडेंटिटी पाहिजे, ओळखपत्र आणि त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत पाहिजे. आणि जर तुम्ही पाण्याची बॉटल आणणार असाल तर ती पारदर्शक पाहिजे, त्याच्यावर कोणतंही चित्र नसलं पाहिजे. परवानगी नसलेलं अन्न कोणतेही साहित्य म्हणजे जसं पाऊच आहे, बॅग आहे, पर्स आहे, नोट्स आहे, पुस्तक आहे, हे काही चालणार नाही. ते आणण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे.
परत त्याच्यानंतर कुठलाही बूट असेल, चप्पल असेल, काय असेल, स्लीपर, सँडल, तर ते बाहेर काढायचं आहे. ते आत घालून प्रवेश मिळणार नाही तुम्हाला प्रवेश कक्षामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2 पेपर असतील, तर पहिला आणि दुसऱ्या पेपरसाठी वेगवेगळी प्रवेशपत्र लागणार आहे तुम्हाला. 2 प्रवेशपत्र लागणार. 2 तुम्हाला ओळखीच्या पत्रांची छायांकित प्रत झेरॉक्स लागणार आहे. ओळखपत्र एकच असणार आहे, मात्र त्याच्या 2 प्रती लागणार. ठीक आहे. फोटो एक सोबत न्या मित्रांनो. इथे दिलेलं नाही, पण काही वेळी हॉल तिकीटवरती फोटो छापून येत नाही, तर तुमच्याकडे तो हॉल तिकीटवरती परत लावण्यासाठी एक पाहिजे, म्हणून तो सोबत घेऊन जावा. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तरपत्रिके संबंधित खाडाखोड, गोल, त्याच्यानंतर 2 गोल गिरवले असतील तर असलं अर्धवट गिरवलेले गोल असतील तर असं चालणार नाही. ते सुद्धा त्यांना गुणधन दिलं जात नाही. ही व्यवस्थित तपासली जाते. कोड, रबर, ब्लेड वगैरे व्हाईटनर काही लावायचं नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेत जे असतात समीक्षक, त्यांच्याकडे देऊन कार्बन प्रत जे असते ते आपल्याकडे ठेवायचे आहे. ठीक आहे. अशा ह्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत. राज्य परीक्षा परिषदेची आता ही परीक्षा द्यायला जाताना ह्या सूचनांचं पालन करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. नवनवीन अपडेटसाठी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.